नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि आदरणीय पालकांनो. महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंग या युट्यूब चॅनल तर्फे मी आपली मार्गदर्शक शमी महाडेश्वर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. नॅशनल मेडिकल कमिशन म्हणजेच एनएमसीने 27 जुलै 2026 रोजी एमबीबीएस प्रवेशासाठी दिव्यांग उमेदवारांच्या वैद्यकीय तपासणीबाबत 2 अत्यंत महत्वाची परिपत्रके जारी केली आहेत. ही परिपत्रके म्हणजे आता पुढील 2 दिवसात एमसीसीच्या काउन्सिलिंग प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. पीडब्ल्यूडी बाबत असलेल्या या 2 सूचना म्हणजे एक प्रकारे काउन्सिलिंग प्रक्रियेला सुरुवातच आहे असे समजले तरी हरकत नाही. पुढे 1-2 दिवसात ही प्रक्रिया जाहीर होईल, तेव्हा सर्वात प्रथम अपडेट मिळवण्यासाठी आजच तुम्ही महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंग या आमच्या युट्यूब चॅनलशी जोडून राहा. तर आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. जर तुम्ही किंवा तुमचा पाल्य नीट 2026 अंतर्गत पीडब्ल्यूबीडी कोट्यातून एमबीबीएस साठी प्रवेश घेणार असाल तर एनएमसीने केलेल्या या नवीन नियमांची सविस्तर माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे. एनएमसीने 27 जुलै 2026 रोजी एमबीबीएस प्रवेशासाठी जारी केलेली ही पहिली नोटीस पाहूया. या नवीन नियमांमधील सर्वात मोठा बदल म्हणजे फंक्शनल कॉम्पिटन्सी. याआधी दिव्यांगत्वाच्या केवळ टक्केवारीवरून किंवा यूडीआयडी कार्डवरून विद्यार्थी पात्र आहे की नाही हे ठरवले जायचे. पण एनएमसीच्या नवीन नियमानुसार आता फक्त टक्केवारी पाहिली जाणार नाही. विद्यार्थी सहाय्यक उपकरणांचा वापर करून किंवा सोयी सुविधांच्या मदतीने एमबीबीएस साठी लागणारी कौशल्ये आत्मसात करू शकतो का, या त्याच्या कार्यात्मक क्षमतेवरच पात्रता ठरेल. दुसरा महत्वाचा बदल असा आहे की मेडिकल बोर्डाकडून मिळणाऱ्या प्रमाणपत्राला आता डिसॅबिलिटी सर्टिफिकेट ऐवजी एलिजिबिलिटी सर्टिफिकेट म्हटले जाईल. हे प्रमाणपत्र 3 प्रकारचा निर्णय देईल. एलिजिबल म्हणजे विद्यार्थी पूर्णपणे पात्र आहे. एलिजिबल विथ रिझनेबल अकोमोडेशन म्हणजे विद्यार्थी आवश्यक उपकरणांसह किंवा मदतीने शिक्षण पूर्ण करण्यास पात्र आहे. इनएलिजिबल म्हणजे जर कोणतीही मदत घेऊनही वैद्यकीय शिक्षण किंवा रुग्णांची सुरक्षा शक्य नसेल तरच कारणासह अपात्र ठरवले जाईल. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी असेसमेंट बोर्ड सेंटर्सची संख्या 16 वरून थेट 61 पर्यंत वाढवण्यात आली आहे. विशेषतः महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी मुंबई येथील ग्रँड गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज म्हणजे जे हॉस्पिटल, हाजी अली येथील AIIPMR, वांद्रे येथील अली जाबर जंग इन्स्टिट्यूट तसेच नागपूर येथील एम्स आणि गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज ही अधिकृत असेसमेंट सेंटर्स उपलब्ध आहेत. लक्षात ठेवा, या केंद्रावर तपासणीसाठी थेट न जाता नीट काउन्सिलिंग सुरू झाल्यावर एनएमसीच्या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन अपॉइंटमेंट बुक करणे बंधनकारक आहे. संबंधितांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अथवा त्यांच्या वेबसाईटवर जाऊन या संदर्भात योग्य माहिती घ्यावी. तसेच पीडब्ल्यूबीडी कोट्यातून अर्ज करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला सेल्फ सर्टिफाईड ॲफिडेव्हिट म्हणजे प्रमाणित प्रतिज्ञापत्र सादर करणे बंधनकारक असेल. या प्रतिज्ञापत्रात श्रवण दोष, दृष्टीदोष, हालचालींमधील अडथळे किंवा इतर वैद्यकीय स्थितीनुसार विद्यार्थ्यांनी स्वतःच्या शारीरिक क्षमतेची सत्य माहिती द्यायची आहे. तपासणीला जाताना सोबत नीटचे ऍडमिट कार्ड, स्कोअर कार्ड, यूडीआयडी कार्ड आणि तुमचे सर्व जुने वैद्यकीय अहवाल नक्की सोबत ठेवा. जर एखाद्या विद्यार्थ्याला मेडिकल बोर्डाच्या निर्णयाविरुद्ध तक्रार असेल तर ॲपिलेट ऑथॉरिटीकडे वेळेत अपील करून पुनर्तपासणीची मागणी करता येईल. तसेच सर्व वैद्यकीय महाविद्यालयांना पीडब्ल्यूडी विद्यार्थ्यांसाठी अडथळामुक्त वातावरण आणि विशेष मदत कक्ष तयार ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. थोडक्यात सांगायचे तर एनएमसीची ही नवीन मार्गदर्शक तत्वे दिव्यांग विद्यार्थ्यांच्या हक्काचे रक्षण करणारी आणि त्यांना वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात समान संधी देणारी आहेत. जर तुम्ही पीडब्ल्यूडी श्रेणीतून फॉर्म भरत असाल तर हे नवीन नियम आणि अधिकृत केंद्रांची यादी वेळेवर नक्की तपासून घ्या. नॅशनल मेडिकल कमिशन म्हणजेच एनएमसीने 27 जुलै 2026 रोजी एमबीबीएस प्रवेशासाठी दिव्यांग उमेदवारांच्या वैद्यकीय तपासणीबाबत अजून एक दुसरे अत्यंत महत्वाचे परिपत्रक जारी केले आहे. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने दिनांक 27 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिकृत परिपत्रकानुसार स्क्रीनवर दिसत असलेल्या संदर्भ क्रमांकानुसार दिव्यांग व्यक्ती हक्क कायदा 2016 आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करत सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अनेबिलिंग युनिट सक्षम कक्ष स्थापन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. हे युनिट दिव्यांग वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी एकल संपर्क केंद्र म्हणून काम करेल, ज्याद्वारे त्यांना वैद्यकीय अभ्यासक्रम, क्लिनिकल प्रशिक्षण आणि इंटर्नशिप दरम्यान आवश्यक ते सोयी सुविधा, शैक्षणिक मदत आणि अडथळामुक्त परिसर उपलब्ध करून दिला जाईल.
प्रवेशाच्या वेळीच महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर व सूचना फलकावर या कक्षाचे अधिकारी व संपर्क तपशील प्रसिद्ध केले जातील. तसेच हे युनिट दिव्यांग मूल्यांकन मंडळाशी समन्वय साधून विद्यार्थ्यांची माहिती संपूर्ण गोपनीय ठेवेल आणि कोणत्याही भेदभावाविना त्यांना समान संधी देईल. त्यामुळे दिव्यांग वैद्यकीय विद्यार्थी आणि पालकांनी प्रवेश घेतल्यानंतर किंवा अभ्यासादरम्यान कोणत्याही आवश्यक शैक्षणिक व भौतिक सुविधेसाठी आपल्या महाविद्यालयाच्या या इनेबलिंग युनिटशी संपर्क साधावा. वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेतील प्रत्येक तांत्रिक घडामोडींचे आणि परिपत्रकांचे विश्लेषणात्मक अपडेट्स आम्ही आमच्या युट्यूब चॅनेलवरून सातत्याने देत असतो. वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत योग्य मार्गदर्शन आणि काउन्सिलिंग अत्यंत महत्वाचे आहे. MBBS, BAMS, BHMS, BDS, PPT या सर्व कोर्सेससाठी आम्ही विद्यार्थ्यांना त्यांच्या योग्यतेनुसार संपूर्ण मार्गदर्शन करतो. तसेच त्यांच्यासाठी योग्य प्रेफरन्स लिस्ट तयार करून देतो. रजिस्ट्रेशन पासून ते अलॉटमेंट पर्यंत संपूर्ण प्रक्रियेची जबाबदारी आम्ही घेतो. तसेच कागदपत्र व्हेरिफिकेशन पासून प्रत्येक टप्प्यावर अचूक मार्गदर्शन करून कोणतीही चूक होऊ नये याची काळजी घेतो. काउन्सिलिंग मधील तुमच्या सर्व शंका, चुका आणि गोंधळ दूर करून तुमचा प्रवेश प्रवास अधिक सोपा आणि यशस्वी बनवतो. म्हणूनच योग्य आणि अनुभवी काउन्सिलरकडेच काउन्सिलिंग जॉईन करा. जर तुम्हाला आमचे पेड काउन्सिलिंग हवे असेल तर 93 25 26 15 65 या नंबरवर आम्हाला मेसेज करा. तसेच NEET 2026 परीक्षा आणि काउन्सिलिंग संदर्भातील सर्व फ्री अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला 93 25 26 15 65 या व्हॉट्सअप नंबरवर फ्री अपडेट्स असा मेसेज करा आणि आमच्याशी जोडलेले राहा. तुम्हाला काउन्सिलिंग संदर्भात कोणतीही वैयक्तिक शंका असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा किंवा आमच्या केंद्राशी संपर्क साधा. हा व्हिडिओ आपल्या इतर गरजू पालक व विद्यार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा. अशाच अधिकृत, अचूक आणि विश्वासार्ह मेडिकल प्रवेश मार्गदर्शनासाठी महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंग विरार या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.